देवपूजा करताना आपण थेट जमिनीवर का बसत नाही व देवाला पूजा करताना किंवा काही नामस्मरण जप करताना आपण आसन का घेतलं पाहिजे? आपले पूर्वज पूजेसाठी बसताना नेहमी आसनाचा वापर करत होते। यामागे फक्त एक परंपरा आहे की आध्यात्मिक कारण सुद्धा आहे, हे आज आपण जाणून घेऊया। देवपूजा करताना आसनावर बसण्याची परंपरा आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आलेली आहे। यामागची एक महत्त्वाची भावना म्हणजे मन आणि शरीर हे स्थिर राहणं। पूजा, मंत्रजप किंवा ध्यान करताना आपण एकाच ठराविक आसनावर बसलो किंवा शरीराला स्थिर राहण्याची सवय लागते, मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते। धार्मिक परंपरेनुसार आसन हे साधक आणि जमिनीच्या मधील एक वेगळं माध्यम मानलं जातं। त्यामुळे पूजा करताना आपली साधना एका ठराविक जागी आणि शिस्तीने करण्याची भावना आहे। म्हणूनच पूजा करताना शक्य असल्यास स्वच्छ आणि स्वतंत्र आसनाचा वापर करा। या पाठीमागे आसन कोणतं असावं यासाठी आपल्या परंपरेनुसार दर्भासन, कुशासन, लोकरीचं आसन किंवा स्वच्छ वस्त्राचं आसन हे जरी असेल तरी चालतं। पण लक्षात ठेवा, आसनापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा आणि एकाग्रता। म्हणूनच पुढच्या वेळी देवपूजेला बसताना आसनावर बसा आणि मनातील भाव एक भावना ठेवा। आता याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे असं आहे, जेव्हा पण आपण आसनावर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना आसनाशिवाय बसतो जमिनीवरती आणि तेव्हा पूजा जप तप करतो, तेव्हा जे काही आपण केलेलं कर्म आहे, पुण्य मिळवण्यासाठी केलेलं कर्म, हे सगळं काही जमिनीला अर्पण होत असतं। म्हणजे दृष्टी आड सृष्टी असं जर माहीत असताना जर आपण काही गोष्टीचा वापर नाही केला तर त्याचं आपल्याला फळ भेटत नाही। म्हणूनच पुढच्या वेळेपासून आसन घेऊनच जप तप आणि पूजा अर्चना हे करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।